हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा नवीन असा स्पेशल व्लॉग घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. तर चला आजचा व्लॉग करूया सुरू. तर स्पेशल सकाळी म्हणजे उठून मला पहिल्यांदा असा विचार डोक्यात आला की म्हणजे माझे आयब्रो किती वाढलेत, तर पुन्हा एकदा मला करावं लागते. आणि मला कधी पण आयब्रो करायचे म्हटले ना, हाच धाका असतो की आता किती ओढतील, कारण की भरपूर दाट असे माझे आयब्रो येतं, तर ते आता लवकरच करावं लागतील. तर काहीतरी मस्त अशी देवपूजा वगैरे केली. आणि हा काही फॅन तो मला दाखवायचा होता, म्हणजे मी याच्या अगोदरच दाखवला असेल, पण तो काही चार्जिंगला लावायला चालले होते. तर मग मनात विचार आला, चला तुमच्यासोबत पण शेअर करते त्याचं म्हणजे तो थोडा. तर हा मस्त असा फॅन आहे, मी तो घेतला आहे ऑनलाईन, म्हणजे फौजीने बोलवला होता ऑनलाईन, कारण की लहान लेकरांना म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. आणि कधी पण लहान म्हणजे जेव्हा असतात लाईटीचा प्रॉब्लेम तो उन्हाळ्यात सगळ्यात जास्तच होत असतो. तर यामुळं माहिती आहे आपल्याला. तर मस्त असं आहे चार्जिंगवरचा, 4 ते 5 तास मस्त चार्जिंगला लावला तर 4 ते 5 घंटे आरामात चालून जातो लाईट गेल्यानंतर, टेन्शन नाही. त्याचबरोबर मस्त असं लाईटिंग पण आहे त्यामध्ये ऑलरेडी. आणि स्पीड वाढवण्याचे हे खाली बटन पण आहेत, 3 बटन आहेत असे, तर त्यानुसार आपण स्पीड वाढवू शकतो. त्याचबरोबर आतल्या साईडने त्याला चार्जिंगला लावायला जागासुद्धा आहे. आणि ही काय त्याची पिन, तर असा संपूर्ण असा आहे ना, म्हणजे एकदम आपण त्याला असं कवर पण करू शकतो. तर संपूर्ण असा मस्त आहे. आणि मी आरूसाठीच बोलवला होता. तर आज काही मस्त असं मला बनवायचं होतं सुक्की मच्छीची भाजी, म्हणजे आपल्या गावाकडे याला म्हणतात बोंबील. तर आता ही काय बनवायचं होतं आज, कारण की भरपूर दिवस झाले मला आमच्या शेजारच्या पुष्पा दिदीनी ना मस्त असं खायला, म्हणजे त्यांच्या इकडची स्पेशल अशी आहे ना मच्छीची भाजी दिलती करून. तर तिला काय आपल्या इकडचं म्हणजे म्हटलं चला एकदा तिला सुद्धा चारूया. तर ते काही जास्त प्रमाणात नॉनव्हेजच खातात, आणि मी गावाकडून आणला होता सुका असा बोंबील. तर म्हटलं चला आता ते जास्त नॉनव्हेज खातात ना, यामुळे त्यांच्यासाठी मी बनवत होते. आणि म्हटलं फौजी पण खातीन त्यासोबतच. मी तर काही एवढं नॉनव्हेज जास्त खात नाही, मला बिलकुल आवडत नाही, पण ते काही खातात त्यामुळे त्यांच्यासाठी बनवायचं होतं. बाकीच्या भाज्या ते आपल्यासारखं खरंच एवढं जास्त काही खात नाहीत, त्यांचं नॉनव्हेजवर जास्त असतात, कारण की ते इकडचेच आहेत आसामी साईडचे यामुळं. तर तेच काही बनवायची माझी इथं तयारी चालली. संपूर्ण असं कट करून घेतला, धुवून घेतला त्याला मस्त तेलात परतून, आणि कांदा टोमॅटोची मस्त असं आहे ना परतून गिरवी केली. त्याचबरोबर त्यामध्ये आपले मसाले वगैरे काय ते ॲड केले. आणि म्हणजे वरून आहे ना आपला धुतलेला असा बोंबील मस्त असा टाकला. आणि त्यानंतर मस्त असं सगळं हे पॅटर्न आपलं मिक्स करायचं, चवीनुसार नमक टाकायचं, आणि पाणी टाकून आपलं नॉर्मल असं त्यामध्ये जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे ना तेवढं असं थोडंफार शेंगदाण्याचं कूट म्हणजे टाकला होता मी. नॉर्मल मला एवढा पण पातळ नव्हता पाहिजे, पण थोडाफार आपला पाहिजेच होता, तर त्यासाठी. आणि ह्या बघा आमच्या आरू मॅडम मस्त अशा खेळत होत्या, मला संपूर्ण कामावरूच तर राडा घालती पण खेळती अशी. तर चला आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता स्पेशल असा. कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.